या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। सोलापूरची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाण्यात कुरकुंभसह विविध एमआयडीसी तसंच पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील दूषित पाणी मिसळलं जात आहे। परिणामी सोलापुरात मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण आढळून येत आहेत असा अत्यंत गंभीर निष्कर्ष मांडत यावर महाराष्ट्र शासनानं दीर्घकालीन उपाययोजना करावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी केली। मुंबईत सुरू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांनी ही मागणी केली। एक गंभीर बाब मला या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचं आहे की सोलापूर शहरामध्ये राज्यातले सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण सोलापूर शहरामध्ये आढळत आहेत। त्याचं कारण म्हणलं तर अनेक वर्ष लोकांना वाटायचं की सोलापूर हे विडी कामगारांचं शहर आहे आणि विडीमुळे या ठिकाणी कॅन्सरचे रुग्ण आढळतात। पण काही तज्ञांचं असं मत आहे की सोलापूर शहराला जो पाणी पुरवठा केला जातो तो उजनी धरणामध्ये उजनी धरणाच्या वरती असलेले कुरकुंभ एमआयडीसी असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अनेक मोठ्या शहरातनं जे दूषित पाणी पुरवठा त्या ठिकाणी मिसळला जातो तो मागच्या 30 ते 40 वर्ष या ह्याच्यावरती काम न केल्यामुळे सोलापुरात मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण आहेत। आज एका सोलापूर जिल्ह्यात अध्यक्ष महोदय 5 ते 6 कॅन्सरचे हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत। रिलायन्स सारखा मोठा ग्रुप सुद्धा सोलापूरमध्ये येऊन कॅन्सरचं हॉस्पिटल सुरू करतो। याचं गांभीर्य हे सरकारने ओळखलं पाहिजे आणि आपल्याला दीर्घकाळ या पाण्याच्या शुद्धीकरणावरती ह्या सरकारने काम केलं पाहिजे अशी मी इच्छा आपल्या माध्यमातून करतो। मुख्यमंत्री महोदय यावरती निश्चितच येणाऱ्या काळात दीर्घकाळ उपाययोजनावरती काम करतील। आमदार देवेंद्र कोठे पुढे म्हणाले की काही तज्ञांच्या मते पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी, पिंपरी चिंचवड तसंच पुणे शहरातून दूषित पाणी उजनीत मिसळलं जात आहे। हा प्रकार गेल्या 30 ते 40 वर्षापासून सुरू असून यावर वेळीच उपाययोजना न केल्यामुळे या पाण्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत। सोलापुरात कर्करोगावर उपचार करणारी 5 ते 6 मोठी रुग्णालय सुरू आहेत। रिलायन्स समूहासारख्या मोठ्या समूहानं देखील सोलापुरात रुग्णालय सुरू केले। यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी धरणातील प्रदूषणावर दीर्घकालीन उपाययोजना होणं गरजेचं आहे। या समस्येवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्चितपणे मार्ग काढतील असा विश्वासही आमदार देवेंद्र कोठे यांनी या प्रसंगी व्यक्त केला।